नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी बांगडा फ्रायची रेसिपी दाखवणार आहे। इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे की तुम्ही जरी नवीन असतील ना तरी तुम्ही सहज करू शकाल। बांगड्याला सगळीकडे व्यवस्थित मसाले लागावे म्हणून मी इथे काही टिप्स सुद्धा सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 3 ते 4 अद्रकचे तुकडे घेतले आहेत छोटे छोटे आणि 4 मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर, 1 चमचा जीरा घेतला आहे। त्याला आपण वाटून घेऊया। बघू शकता तुम्ही वाटण तयार आहे। इथे ना मी अर्धा किलो बांगडे घेतले आहेत। त्यांना साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता मसाले टाकून घेऊया। 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ। नंतर मग आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊया। मसाले व्यवस्थित लागावे म्हणून आपली टीप म्हणजे इथे आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल घातल्यामुळे मसाले व्यवस्थित लागले जातात आणि आपण लावलेले मसाले निघत सुद्धा नाही आणि मसाले निघाले नाही म्हणजे चव सुद्धा छान येते। हे बघा व्यवस्थित मी लावून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता मसाले आपले छान लागले आहेत। साईडला ठेवून देऊया। बांगडे कुरकुरीत व्हावे म्हणून आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत। 4 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे छान कलर यावा म्हणून आणि थोडा मीठ घेतला आहे। इथे मीठ आपण अगोदर पण घेतला होता म्हणून पिठाच्या हिशोबाने आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि बांगड्याने छान आपण तयार केलेलं मिश्रण लावून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मी मिश्रण व्यवस्थित असं लावून घेत आहे आणि हाताने थोडं दाबून सुद्धा घेत आहे आणि त्याला नंतर लावून झाल्यानंतर झटकून सुद्धा घेणार आहोत जेणेकरून तळताना त्याच्यातलं पीठ बाहेर येऊ नये। हे बघा हा सुद्धा व्यवस्थित झाला आहे आणि त्याला सुद्धा आपण झटकून घेतला आहे। आता असेच बाकीचे सुद्धा करून घेणार आहे। बाजूला आपण गॅसवर तवा तापायला ठेवला होता त्याच्यामध्ये बांगडी टाकून घेऊया। इथे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। तर मग त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेल्या 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि थोडा कढीपत्ता टाकणार आहोत। लसूण आणि कढीपत्ता टाकल्यामुळे फिशला चव छान येते। आता एका साईडने झाले आहेत पलटवून घेऊया। लक्षात ठेवा गॅस इथे आपल्याला मीडियमच पाहिजे। इथे बांगडे तळून होता तोवर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा। आता बांगडे तळून झालेत काढून घेऊया। इथे आपण सर्व एका प्लेटामध्ये काढून घेऊया। तर तयार आहेत आपले कुरकुरीत असे बांगडा फ्राय। बघू शकता तुम्ही मसाले किती छान लागले आहेत त्याला आणि आपले मसाले निघले सुद्धा नाही। दिसतात ना छान। तर मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थोडा लिंबाचा रस टाकून घेऊया। इथे ना मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बघू शकता तुम्ही मासा आतमधून छान शिजला आहे आणि त्याची कोटिंग सुद्धा छान कुरकुरीत अशी झाली आहे। तर मग परत भेटू अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोवर बाय।